मित्रांनो, गेल्या वर्षी आहे ना शिवसाई दहीहंडी पथकाने आहे ना 9 थर लावायचा 3 वेळा अटेम्प्ट केलेला आणि तो तिन्ही वेळा फेल गेला. यावर्षी तर या लोकांनी यांना 9 थरांची हॅट्रिकच रचली. एकामागोमागे असे 3 वेळा 9 थर लावले. आपलं पार्ले स्पोर्ट्स क्लब ते एक महिला दहीहंडी पथक आहे. त्यांनी सुद्धा गेल्या वर्षी 7 थराचा महिला दहीहंडी पथकाचा 7 थराचा विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा फेल गेला. यावर्षी तो आपण पूर्ण होताना बघितला. आर्यन्स गेल्या वर्षी प्रो गोविंदामध्ये क्वालिफायर मध्ये सुद्धा येऊ शकले नाहीत, कारण का ते कोलॅप्स झाले. यावर्षी तर त्यांनी प्रो गोविंदामध्ये फर्स्ट प्राइज जिंकलं. कोकण नगर आणि जय जवान हे तर यावर्षी प्रो गोविंदामध्ये एलिजिबल पण नव्हते, कारण का त्यांना फॉर्म भरण्यामध्ये थोडा विलंब झाला होता. यावर्षी त्यांनी या दोन्ही मंडळांनी 10 थर रचून एक इतिहास रचलाय. म्हणजे मित्रांनो, हा दहीहंडी स्पोर्ट हा एक कमबॅक स्पोर्ट आहे. मुंबईमध्ये असलेला हा 16 ऑगस्ट 2025 दहीहंडीच्या इतिहासामध्ये एक स्वर्ण दिवस म्हणून असा ओळखला जाईल, कारण का या दिवशी आपण विश्वविक्रम होताना बघितलेत. रेकॉर्डवरती रेकॉर्ड ब्रेक झालेत. त्यासाठी तुम्हाला एकच विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, गेले काही दिवस आहे ना आपण आपल्या चॅनलवरती पाहत आलोत की आपण भरपूर सारे दहीहंडीचे मंडळ कव्हर केले, त्यांची प्रॅक्टिस बघितली, त्यांना भेट दिली आपण आणि त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली. तर या दहीहंडीच्या दिवसांमध्ये आपण शिवसाईला नाही भेटलो तर मग कसं चालायचं. हे बघा, शिवसाईची बॉडी घातलेली आहे. टायटल आणि थंबनेलवर तुम्हाला कळलंच असेल की आज आपला पूर्ण दिवस शिवसाई सोबत असणार आहे. आज आपण शिवसाई सोबत ठाण्यामध्ये थरांचा थरार पाहणार आहोत. कालपासून आहे ना मुंबई, ठाणे, रायगड, कोकण, अख्खा महाराष्ट्रभरामध्ये ना जोरदार पाऊस पडतो आणि रात्री आहे ना मुसळधार झालेली आणि रस्ते सुद्धा बंद झालेले आहेत. जिकडे तिकडे पाणी तुंबलेलं आहे, तरी पण गोविंदांच्या उत्साहाला कुठे कमी लागताना दिसत नाहीये. सगळे आता शिवसाईचे गोविंद आणि काही गोपिका सुद्धा आहेत, ते आता सगळे एकत्र होत आहेत आणि इथून आम्ही ठाण्याला निघणार आहोत. कालपर्यंत न्यूजमध्ये आज ऑरेंज अलर्ट सांगत होते, पण नंतर आत्ता न्यूज येत आहेत ना तिकडे सांगतात की रेड अलर्ट आहे आज मुंबईमध्ये. चला आपण पावसात भिजत सगळी दहीहंडी आपण कव्हर करूया. ही इथली पूजेची हंडी आहे ना. इथे बघू शकता तुम्ही की मला इथे शिवसाईची बॉडी मिळालेली आहे. बघा, हा माझ्यासाठी आहे ना या दिवसाचा रुबाब आहे की एखाद्या नावाजलेल्या मंडळाची दहीहंडीची बॉडी घालून आज आपल्याला फिरायचं आहे या मंडळासोबत. तर आपला पुढचा प्रवास असणार आहे शिवसाई सोबत ठाण्यामध्ये शिवसाई लावणार आहे थरांचे थरार. टॉपर है ना, 6 पैक था तो 6 पैक, क्या बात है. क्या बोल रहे हैं. ओके ना. ट्राई मारना बनता है. कोई बच्चों लोग को गाइड नहीं करने का. धीरे से अपने प्लेस में ध्यान दो, माता जी का नाम लो. गणपति बप्पा मोरया, हर हर महादेव, आदि घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की, बजरंग बली की जय, साईनाथ महाराज की जय, जगदीश्वरी माता की जय, जागे वाला की जय, जय श्री राम, जय श्री राम. शिवसाईची या जागेच्या मानाची हंडी लागलेली आहे. हे थर लागतात तिथे. गोविंदा गोविंदा. चला मित्रांनो, सर्व गोविंदा निघाले आता आपल्या ठाण्याच्या प्रवासाला. तर आमच्या प्रवासामध्ये आणि दिवसभर आमच्यासोबत दहीहंडीसाठी तुम्ही आमच्या बरोबर जुळून राहा. आणि या बघा, इथे या भगिनी सुद्धा आहेत आपल्या, त्यांचा सुद्धा उत्साह कमी होताना दिसत नाहीये. विन शीटर घालून स्वतःला कव्हर करतो. गोविंदा गोविंदा, फुल जोश ना, फुल जोश. यावेळेला नो बाईक ओनली बस, कारण का खूप पाऊस पडतोय, जबरदस्त पाऊस आहे, म्हणून आपण बसने प्रवास करायचा.
आता आपण ठाण्याला आलेलो आहोत आणि ते म्हणतो ना ठाणा आणि जोगेश्वरी दहीहंडीची पंढरी, त्याचपैकी आपण ठाण्याला आलेलो आहोत आणि आता इथे शिवसाई आपला पहिला अटेम्प्ट करणार आहेत. तर चला बघूया आपण. तर मित्रांनो, काय आपल्याला इतिहास बघायला मिळेल का? महिला गोविंदा पथकाचे 7 थर, शिवतेज महिला गोविंदा पथक आता आपले 7 थर लावणार आहेत. दादा काय म्हणतो, चांगलं वाटलं तुला या वर्षी सुद्धा बघून? थँक्यू. बरे, बाकी तुम्ही काय म्हणता? बाकी मजेत एकदम. दरवर्षीप्रमाणे आले तुम्ही? हा, थँक्यू. तुम्ही मला वेलकम केलं तिथे वरती. थँक्यू व्हेरी मच. एकदम मोलाची जबाबदारी पार पाडतोस तू दरवर्षी. यस यस. हा तुझा चांगला अनुभव असेल ना. तू आता एकदम प्रॅक्टिस तुझी पण प्रॅक्टिस एकदम महत्वाची असते. दरवर्षी मी आपलं जे आपलं आहे दरवर्षी येत राहतो आणि दरवर्षी येत राहणार. शिवसाईची टीम कुठे आहे? हात वर करा, हात. ये बात तुमचा आम्हाला अभिमान आहे. 2012 सालचा रेकॉर्ड तुम्ही दरवर्षी मोडीत काढताय. या वर्षी किती तर असणार? तर मित्रांनो, इथे बघा शिवतेज महिला गोविंदा पथक आपल्या 7 थराच्या विक्रमाकडे वाटचाल करत आहेत. तुमचा हा संकल्प पूर्ण व्हावा याची आम्ही वाट. आता 6 थरांचा हा प्रयत्न होतोय. 6 थर काय? अरे 7 थर. ती बघा ही गोपिका पडली आहे, तरी पण तिने आपला कॉन्फिडन्स तिने पाडू दिला नाहीये. स्पेनला जाऊन आलेला गोविंदा पथक आहे, महिला गोविंदा पथक, अशी अनाउन्समेंट होते इथे. 1 2 3 4 5 6 7 थर. अरे रे रे. सम्राट धारावीचा, नंतर छत्रपती हातवरला, त्याच्यानंतर एम पाटील केलं ना एम पाटील. 2 3 4 5 6 6. छत्रपती यांचा 9 थरांचा दुसरा प्रयत्न आहे. लहानपणी शाळेमध्ये नाव काय तुझं? कितव्या थरापर्यंत जाणार आहेस? छत्रपती गोविंदा पथकाचा हा 9 थराचा दुसरा प्रयत्न इथे या ग्राउंड वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे कोलॅप्स. हरकत नाही. कुणाला इजा होणार नाही, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. सन्माननीय प्रशांत कदम साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे. 4 3 4 5 6 7 8 3 ट्रिपल एका. मित्रांनो, ही बघा ही गोपिका इथे हार्नेस लावणार आहे तिला आता थोड्या वेळाने. नाव काय तुझं? धनश्री विकास बने. कितव्या थरापर्यंत जाणार आहेस? 7व्या. अरे क्या बात है, क्या बात है, 1 नंबर. अरे वाह, शाबाश. पीछे नहीं हटेंगे, सभी को दिखाई देगा मुमकिन होते हुए. अरे पुन्हा एकदा. अरे रे रे रे, नाही होणार. पुन्हा एकदा पुढचा प्रयत्न चालू केलाय. थर पडलेले त्यांचे थर पडले होते, पण तरी पण त्यांनी कंटिन्यू केलंय पुन्हा एकदा. अरे
पूर्णपणे कोलॅप्स झाले आता. वर्गे 9 थर लावतायत. इथे माझ्या बॅकग्राऊंड मध्ये बघाल हा शिवसाईचा पहिला ऑफिशियल अटेम्प्ट असणार आहे आणि तो सुद्धा 9 थरांचा. केवढे सारे कंटेंट क्रिएटर्स आहेत तिथे आणि सगळ्यांचे कॅमेरे सज्ज झालेले आहेत शिवसाईचा पहिला ऑफिशियल 9 थरांचा अटेम्प्ट पाहण्यासाठी. गेले 2 वर्ष मी तुला बघतोय इथे. आपली 2 वर्ष भेट होते, अगदी आवर्जून आपण भेटतोच आहोत. तर 2 वर्ष तुम्ही कामगिरी बजावतोयस. तर किती वर्ष आली तुला इथे? आता 7 वर्ष आले. ऍक्च्युली मी ऍडव्हेंचर मध्ये ना, तर दहीहंडी असो काही असो त्यामध्ये सेफ्टी बिले वगैरे हेच असतं माझं काम. खूप चांगलं काम करतोयस तू. थँक्यू. दहीहंडीला आलो ना की आपण इथे ना गोविंदांना बघतो, पण त्या मागे ना सीन्स म्हणू शकतो आपण. तर त्यातले हे कलाकार आहेत मित्रांनो. मोहसिन आहे इथे आणि मोहसिनची टीम आहे इथे. रोहित आहे, ह्यांची टीम आहे. ही हार्नेस आणि गोविंदांच्या सेफ्टी मेजर्सची काळजी घेते. तर या चला वळूया आपण शिवसाईचे 9 थर. मित्रांनो 2012 साली पहिल्यांदा एखाद्या मंडळाने या ठिकाणी जर का 9 थर लावले असतील तर ते आहे शिवसाई. आणि ते पुन्हा एकदा आपल्या 9 थरांकडे वाटचाल करत आहेत. आणि बघा ना किती क्विकली त्यांचं थरांचं फॉर्मेशन झालेलं आहे. प्रो गोविंदामधली रनरअप टीम आहे ही शिवसाई. काय आपल्याला या दिवसाच्या पहिल्या ऑफिशियल अटेम्प्टमध्येच आपल्याला 9 थर पाहायला मिळतील. थोड्याच वेळात कळेल मित्रांनो. आणि हे टीम वर्क बघा, खालती बघा इतरही मंडळाचे गोविंद आहेत आणि ते सुद्धा इथे मदतीला आलेले आहेत. सगळ्यांचे हात वरती उंचावलेले आहेत आणि सगळ्यांच्या भुवया सुद्धा उंचावलेल्या आहेत. आणि थर सुद्धा वर जाताना आपल्याला दिसत आहेत. भक्कम, अगदी परफेक्ट, फर्म. नवथर सावकाश मित्रांनो. थर तिकडे लागतायत. थरथराट इथे होतोय. नवथर कमॉन उभा राहा. नवथर आजच्या आपल्या दिवसातले 9 थर आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये 9 थर लावले शिवसाईने आणि 9 थर उतरवतायत सुद्धा. शिवसाई गोविंदा बदल. पहिल्या अटेम्प्टमध्ये 9 थर. क्या बात है. बरं आणि दोन्ही टॉपर 58 वर्ष वय. हॅलो सुहास बेसला असतात. या वयात बेसला असतात म्हणजे काय? 4 इतके उचलणारा यांचा मुलगा आहे. पहिले स्वतः 3 इतके उचलायचे. या बाद आहे. एक गोष्ट सांगतो, पण या विश्वविक्रम बनवण्यासाठी हा जो गोविंदा हा जमा करण्यासाठी जे मोठे ऑर्गनायझर असतात, आयोजक असतात, त्या आयोजकांचंच हे पूर्ण श्रेय असतं. आणि शिवसाई क्रीडा मंडळाचा आज या विजयामध्ये काय श्रेय असेल तर मी आपल्या साहेबांना देईन. जोरदार टाळ्या वाजवून या साहेबांना सांगा इथे असलेल्या प्रत्येक गोविंदाला मी नक्कीच सांगेन तिकडे जो ट्राय करतो ना तो नक्कीच सरस होतो. 2012ला शिवसाईने देखील इथेच ट्राय केलेली आणि आज शिवसाईला नाव भेटलं. साहेब खरंच धन्यवाद. गेल्या वर्षी काही त्रुटी झाल्या, काही हे झालं, पण साहेब आपल्या मागे
भक्कम उभे होते. रात्री 12 वाजेपर्यंत मला फोन करत होते साहेब की श्रेयस पोरं घरी पोहोचली की नाही. क्रीडा मंडळासाठी संकल्प प्रतिष्ठान हे 2012 नाही 2011 पासून लकी काम आहे. कारण की सर्वात प्रथम ठाण्यातले 2012तले संकल्प प्रतिष्ठानमधले ठाण्यातले पहिले नव्हते शिवसेना याच प्रतिष्ठानमध्ये रचलेले. यासाठी आम्ही सर्वप्रथम प्रतिष्ठानामध्ये खूप आभारी आहोत. आणि आज आम्ही 2013ची पुनरावृत्ती परत केली आहे. त्याचा सुखाचा भाग एवढा आहे की ज्याचा बाप बेसला खालती होता आणि त्याचा मुलगा 4 केळावरती होता हे आम्ही एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास ऑन करण्यात यशस्वी झालो. मी उपस्थित सर्व गोविंदांना सांगू शकतो की तुमच्या जिद्दीला जर तुम्ही कुठेही जिद्द म्हणजे बघा तुमच्या परिश्रमाला कुठेही कमतरता नाही ठेवली तर जगात अशी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. एका गोविंदासाठी सगळं काही शक्य आहे. त्यामुळे प्रयत्न विसरू नका. आज तेरी तो कल मेरी प्रत्येकाची वेळ येते आणि परत सांगतो येणाऱ्या गोविंदाचं भविष्य हे पूर्ण उज्ज्वल आहे. आज ज्या प्रमाणात 9 तर महाराष्ट्रात लागतात 10 तर देखील लागतात. येणाऱ्या वर्षांमध्ये 9-10 अख्ख्या भारतामध्ये रस्तारी गझल मंडळ असतील एवढी मला खात्री आहे. कारण की आपल्या रक्तामध्ये गोविंद आहे. ठाण्यामध्ये आता सकाळी 11 वाजता 10 थराचा विक्रम झालाय प्रताप सरना इकडे. कोकण नगर भाटोक याने 10 थराचा जोगेश्वरी याने 10 थराचा विक्रम केला आहे. सर्व गोविंदांचा बघा ठाण्यामध्ये विक्रम होतोय आणि ठाण्यामध्ये धर्मवीर आनंदगे साहेबांनी या दहीहंडीला प्रोत्साहन दिल्यामुळे हे आम्ही सर्व जे करतोय त्या साहेबांच्या धर्मवीर आनंदगे साहेबांच्या नेतृत्वात आशीर्वादाने करतोय. आज साहेब पण बघत असतील आम्ही सर्व मुलं एवढे चांगल्या रीतीने काम करतात. सर्व मंडळांचं मनापासून अभिनंदन करतो. असं कुठेच पाहायला मिळणार नाही की एका दहीहंडी उत्सवात 3 जनरेशन उपस्थित आहेत. आई वर्या शिवसाईनं आज एक वेगळी गोष्ट आपण सगळ्यांना जाणवून दिलेली आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं हवा अशी मी आपल्याला विनंती करतो. पहिल्या चटईमध्ये आपण नवथर बघितले. गेल्या वर्षी आपले 9 थर लागता राहिलेले गेल्या वर्षी स्वप्न या वर्षी पूर्ण लावले आणि उतरवले सुद्धा शिवसाईने उतरवले पहिले याच्या पुढे पण उतरवणार. पान पलटी धडा दुसरा फक्त शिवसाई. येस 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 जोश उत्साह आनंद असंच राहू दे दिवसभर. आताच थोड्या वेळ आधी ना अशी न्यूज आली आहे की इथे विश्वविक्रम सुद्धा झालेला आहे ठाण्यामध्ये. म्हणजे कोकण नगरनी इथे 10 थर लावले सुद्धा आणि ते 10 थर उतरवलेत सुद्धा. तर मित्रांनो हा असतो जोश उत्साह दहीहंडीचा. यावेळेला कोकण नगर हे प्रो गोविंदामध्ये क्वालिफाईड नव्हतं झालेलं. गोष्टीची जाणीव त्यांनी मनात ठेवलेली की आपण प्रो गोविंदामध्ये नाही आहोत पण आपण चांगलं काहीतरी करून दाखवणार आहे. तर त्यांनी यावर्षी विश्वविक्रम रचला आहे. त्यांनी 10 थर लावून दाखवलेत आणि ते लावलेत आणि ते उतरवलेत सुद्धा. तर ऑल द बेस्ट. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस टू कोकण नगर आणि सेकंड म्हणजे की ऑल द बेस्ट. दिवस अजून बाकी आहे. तुम्ही या दिवसामध्ये इतरही अटेम्प्ट ट्राय करणार आणि त्यावेळेला सुद्धा तुमचे 10 थर लागतील अशा तुम्हाला आपल्या चॅनलकडनं आणि शिवसाईकडनं हार्दिक शुभेच्छा. तेरा नाम क्या है जरा बता. थरांची सलामी. सावकाश उतरायचं खाली सावकाश. लोकमान्य 7 थर कडक 7 थर. अभिनंदन. काय नाव काय मंडळाचं? जय मल्हार गोविंदा पथक. कुठे लोकेटेड कुठे आहेत? तर काय स्पेशल काय होतं आजच्या दिवसाचं? आज 8 थर लागणार आहे. अखिल मालपाडोंगरे 1 2 3. कुठे कुठे लोकेटेड कुठे आहेत? अंधेरी पूर्व. अंधेरी पूर्व. सकाळपासून पाऊस पडतोय तो पण मुसळधार. सकाळी ऑरेंज अलर्ट होतं नंतर मग रेड अलर्ट जाहीर केलं तरी दहीहंडीचा उत्साह काय थांबत नाही. खूप मजा येते दहीहंडीमध्ये आणि आम्ही भांडुपला 9 थराची सलामी दिलेली आहे आणि आता इथे 9 सलामीची तयारी देणार आहे. ऑल द बेस्ट 9 थरांसाठी.
आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीचे सगळ्यांच्याच परिचय असे अण्णा सुनील शेट्टी सरांचं इथे आगमन झालं. जरा टाळ्या जोरदार. I want to tell Mr. Sunil Shetty is an Indian celebrity. He is a legendary actor in the Bollywood industry, and today he is representing the Manex their son. He is wearing the same jersey like y'all. मी आज या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानच्या या दहीहंडीला आपले सगळ्यांचे लाडके सिने अभिनेते तथा आमचे परिवाराचे सदस्य म्हणून आम्ही ज्यांना नेहमीच पुढे असतो ते आदरणीय सुनील शेट्टी साहेबांचं या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, इथे बघा शिवसाईचा भगिनी समाज आलेला आहे. तर ताई काय वाटतं, आपण पहिल्याच अटेम्प्टला 9 थर लावले, तर आता सुद्धा इथे आलेलो आहोत आपण. इथे संस्कृतीची हंडी इथे आले आहोत. काय वाटतं तुम्हाला? ते पण लावणार, कडक 9 लावणार. चला मित्रांनो, या भगिनींच्या या ताईंच्या सुद्धा शिवसाई सोबत शुभेच्छा आहेत. आमची जिद्द हीच आमची ताकद. शुभेच्छा सर्वांना. 10 थराचं इकडेच लावलं, त्यांना पण मोठं कॉंग्रॅच्युलेशन. आणि मी एक ऍक्टर म्हणून इकडे आलेला नाही, एक मित्रांचा सारखा, एक फॅमिली सारखा इकडे आलेलो. बघा इथे आपल्या लाडक्या बहिणींची भेट झालेली आहे. पार्ले स्पोर्ट्स क्लब भाग्यवी. काय बघ, हाऊ इज द जोश? What's the experience here? Wonderful. So how do you like the country and the festival? I like it a lot. I mean, spicy. You like spicy? A bit too spicy for our taste, but really good. Okay, so thanks for coming here. All the best to them and to all of you. Okay, yeah. Thank you. Thank you. You're welcome. नवथर पुन्हा एकदा नवथर मित्रांनो. कडक नवथर. कमबॅकचं नाव दिलं गेलंय प्रो गोविंदामध्ये. याच कारणासाठी पहिल्यांदा थरकण्याचा प्रयत्न केला, पुढे यशस्वी, पण पुन्हा एकदा गोवा सरपंच दमदार कामगिरी. अभिनंदन शिवसाई गोविंदा पथकाला देण्यात आला होता. आज शिवसाई गोविंदा पथकाचं मनापासून अभिनंदन करायचंय. या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मैदानावर आमच्या शिवसाई गोविंदा पथकानं लिंका रेकॉर्ड्स मध्ये नाव कमवलं होतं आणि आज या ठिकाणी एक वेगळा विक्रम 9 थराचा त्यांनी केलेला आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यावेळी आम्ही पहिले 9 लावत होतो, लागले नव्हते. दुसरी ट्राय मारत होतो, लागले नव्हते. माझगाव ताडवाडीवाले ते उभे होते. त्यावेळी ही एक आमच्या मंडळाची आई आम्हाला भेटली, जिने आम्हाला सांगितलं जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला आम्ही ती हंडी देणार. ती हंडी आम्ही फोडली आणि त्याचपासून आज शिवसाई हा बोरुलीचा राजा म्हणून ओळखला गेला. म्हणून ह्या मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. अभिमानाने नाव दाखवायचं आपलं शिवसाई. मग काय तयारी यावर्षी? 7 लावणार ना, कॉन्फिडन्स आहे. 7 थरांची किमया करण्यासाठी सज्ज आहे पार्लेचा हा गोविंदा पथक, महिलांचा गोविंदा पथक. त्यांना शुभेच्छा किती दमदार रीतीने दिल्या पाहिजेत. जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊया आपण त्यांना. रचणार आहे त्यासाठी मी गीताताई आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी शुभेच्छा देतो. सगळ्यांचा आवाज या वर्तक नगरीच्या
या सुंदरशा परिसरात होऊ द्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. यावर्षी पार्ले स्पोर्ट्स क्लब 7 थर लावणार म्हणजे लावणारच असं गीताताईंनी आपल्याला प्रॅक्टिसमध्ये सांगितलं होतं. आणि या बघा या गोपिका सगळ्या आलेल्या आहेत आपल्या सगळ्या बाळ गोपाळांचं स्वागत या ग्राउंड वरती. आणि आता थोड्याच वेळात इतिहासाकडे वाटचाल करणार आहेत. तर तो बघा हे स्पोर्टिंग स्पिरिट आहे या खेळाचं. इथे बघा पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या गोपिका इथे थर लावत आहेत. आणि इथे भारत माता मंडळाच्या गोपिका इथे त्यांच्या सहकार्यासाठी आलेल्या आहेत. हीच खरी या उत्सवाची शान आहे. सावकाश. पार्ले स्पोर्ट्स क्लब मनापासून तुमचं अभिनंदन. जगातलं पहिलं महिला गोविंदा पथक ज्यांनी आज या ठिकाणी इतिहास रचलेला आहे. 7 थराची कडक सलामी देऊन पार्ले स्पोर्ट्स क्लब सुद्धा आज एका नवीन विश्वविक्रमाच्या दिशेने चाललेला आहे. मी गीताताई जगडे आणि सर्व आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी अभिनंदन करतो. दुसऱ्यांदा सलग 9 थर. येस कॉन्फिडन्स आहे. आपल्याला भूक कुठली आहे हे लक्षात ठेवा. पहिला आता झोपायचे आहे की नंतर जेवायचे. गल्ली झोपायचे. मुंबईमधला ना आजचा दिवस म्हणजे दहीहंडीच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने कोरलेला दिवस आहे. 10 थर घ्यायला लागत आहेत. महिला गोविंदा पथक 7 थर घ्यायला लावत आहेत. नावाजलेले दहीहंडी मंडळ कन्सिस्टंटली 9 थर लावत आहेत. मित्रांनो थरांवरती थर थरांचा थरार आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धा दिवस झालाय, अर्धा दिवस बाकी आहे. तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. गोविंदा गोविंदा. ही बघा ही आली आपली 6 नंबरची बस. दोन वेळा 9 थर. आता किती वेळा 9 थर? पुढे ना. कडक 7वा उठला. टाळ्या वाजवू नका. 7वा उठला. 8वा उठला. फक्त 5 सेकंद कळ का. 6वा उठलाय. पूर्ण उभा राहा. एकदा 9 थर. शिवसाई मित्र मंडळ.
नवथरांची हॅट्रिक पाहिली आपण. शिवसाई शिवसाई. जय श्रीराम. जय श्रीराम. गोल्डन ट्राय. येस. नवथर तिसऱ्यांदा नवथर. Good, so good, very good, very very good. I am really proudful Govinda. कोणी मला विचारलं ना हाऊ इज द जोश, मी बोलीन इट्स एक्स्ट्रीमली हाय सर. तर आता ठाण्यामध्ये गोकुळच्या हंडीला आलेलो आहोत. आपण शिवसाईच्या नवथरांची हॅट्रिक बघितलीच आहे. आठर कडक आठर. एकीकडे आहे ना 7 तर पण दुर्मिळ होत्या. 7 तर बघणं म्हणजे खूप दुर्मिळ होतं. झालं असं की आम्ही ठाण्याला होतो. ठाण्याला गोकुळच्या हंडीला गेलेलो आणि तिकडे आम्हाला वाजले होते 7:30. तिकडे आमचा नंबर यायला खूप वेळ लागणार होता आणि आम्हाला इथे मागाठाण्यामध्ये येऊन मानाची हंडी फोडायची होती. तर मग आम्ही तिकडे 7:30 पावणे 8ला काहीतरी निघालो तिथून. आणि नंतर मग येताना आम्ही घोडबंदर हायवेने येत होतो आणि घोडबंदर हायवेला प्रचंड पावसामुळे पाणी जमलं होतं. तर त्या कारणाने 3.5 तास आमचे ट्रॅफिकमध्येच गेले. आणि येईपर्यंत बघा आता इथे 12:15 वाजलेत आणि इकडचा नजारा बघा. आता डिसअपॉइंटमेंट आहे, पण चांगलं असं आहे की आपल्या शिवसाईनी इथे नवथरांची हॅट्रिक केली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीच असाल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर.